जय हिंद मित्रांनो. तर आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहे. ठीक आहे. तर आज आपण अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवला की मंडल आयोग म्हणजे काय. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला पर्सनली देखील मेसेज केले होते, ओबीसी समाजाबद्दल देखील थोडं सांगा. तर मंडल आयोग म्हणजे काय हे लक्षात घ्यायचं आहे. तर मित्रांनो, त्याचं जे काय अधिकृत नाव असेल त्याला आपण काय म्हणतो, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आयोग. ठीक आहे, मराठीमध्ये नाव झालं. आणि जर आपण त्याचं इंग्रजीमध्ये जर आपण कन्वर्ट केलं तर काय येतं नाव, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास कमिशन असं नाव येतं. आता आयोगाची जर आपण माहिती पाहिली मित्रांनो, ह्याची स्थापना बघा 1979, माझ्या मते 1979मध्ये जे काही तत्कालीन पंतप्रधान होते भारताचे, त्यांचं नाव होतं मित्रांनो मोरारजी देसाई. ठीक आहे, यांच्या सरकारने मित्रांनो हा आयोग स्थापन केला. कोणता आयोग स्थापन केला? मंडल आयोग 1979मध्ये. आणि आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ह्या आयोगाचे अध्यक्ष होते मित्रांनो बिंदेश्वरी प्रसाद. ठीक आहे, बिंदेश्वरी प्रसाद मंडल, त्याचं BP मंडल, म्हणून याला मित्रांनो मंडल आयोग असं नाव पडलं. ठीक आहे, मंडल आयोग कसं नाव पडलं समजलं? बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांचं नाव होतं आणि ते मंडल आयोग त्यांच्या नावावरून ते नाव पडलं, कारण ते अध्यक्ष होते. याचं उद्दिष्ट काय होतं मित्रांनो, जे काय भारतातील जे काय मागासवर्गीय जाती असतील, ठीक आहे, अदर बॅकवर्ड क्लास OBC यांची ओळख पटवणे, ह्याचं त्याचा मागचा उद्देश होता. आणि त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो की त्यांचं जे काय मागासवर्गीय जाती असतील त्यांची जे काही सामाजिक असेल किंवा शैक्षणिक असेल किंवा आर्थिक स्थितीचा अभ्यास करणे हे त्याचं उद्दिष्ट होतं. आणि त्यांना जे काही नोकऱ्या असतील किंवा शिक्षण असेल त्याच्यामध्ये आरक्षणाची शिफारस, याच्यासाठी हे जे काही उद्दिष्ट त्याचे मागं होते. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, मंडल आयोग आहे ना, त्या मंडल आयोगाने काय केलं, 1980मध्ये त्यांनी अहवाल सादर केला. ठीक आहे, अहवाल दिला. आणि या अहवालानुसार मित्रांनो काय झालं, OBC समाजाला 27% आरक्षण देण्याची त्यांनी शिफारस केली. ठीक आहे, त्यामुळे काय झालं, OBC समाज जो आहे ते ओबीसीसाठी मित्रांनो सरकारी नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये जे काही स्वतंत्र आरक्षण हे लागू झालं. समजलं कसं लागू झालं? त्याचा परिणाम काय झाला, 1990मध्ये जे काही तत्कालीन पंतप्रधान होते विश्वनाथ प्रताप सिंह यांनी काय केलं मित्रांनो, या आयोगाच्या ज्या काही शिफारसी ह्या अंमलात आणल्या. त्यानंतर काय, बरं देशभरामध्ये आंदोलन झालं, विद्यार्थ्यांनी आत्मदहन केलं, भरपूर गोष्टी घडल्या. तरी मित्रांनो आजही OBC समाजाला 27% हे आरक्षण मंडल आयोगामुळेच आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे काय, मंडल आयोग हा OBC समाजासाठी आरक्षणाचा पाया आहे. हे मी थोडक्यात माहिती सांगितली, डीपमध्ये देखील माहिती सांगू शकतो. पण असे तुम्हाला काही इन्फॉर्मेशन व्हिडिओ हवे असतील किंवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगायचं, आणि त्या कमेंटवरच उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार. तर बघू कोण काय कमेंट करतं, तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे, मला मुद्देसूद फक्त प्रश्न सांगा, मी त्याच्यावर तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त OBC समाजाच्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा. मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.